नमस्कार, मी श्रद्धा घेऊन आले परत एक नवीन बिझनेस आयडिया किंवा बिझनेस प्लॅन म्हणा, बिझनेस प्लॅन घेऊन. असा बिझनेस की तुम्ही सकाळच्या 3 ते 4 तासामध्ये काम करून चांगले पैसे मिळवू शकाल. आता याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे की तुम्हाला कुकिंगची आवड आणि चांगले पदार्थ करता आले पाहिजेत. तुम्हाला काय करायचं आहे, एक 4 ते 5 पदार्थ परफेक्ट चांगले करून ठेवायचे आहेत की आठवडाभराचं तुमचं काम होणार आहे. कसं होणार आहे किंवा हा बिझनेस प्लॅन आत्ता पुण्या बॉम्बेत खूप म्हणजे खूप चांगला रन होतोय आणि खूप चांगले याच्यातनं पैसे मिळत आहेत. पुण्यात माझ्याच ओळखीचे 1-2 जण आहेत की असा हा बिझनेस ते करत आहेत. आमच्या रिलेटिव्ह मध्येच ओळखीचे आहेत 1 जण की ते हा बिझनेस करतायत. तर काय आता, तर सोमवार ते रविवार तुम्हाला सकाळी 3 ते 4 तास काम करायचं आहे, घरातनं काम करायचं आहे. या बिझनेस प्लॅन मुळे काय होणार आहे की तुम्हाला एक बाहेर जायला लागणार नाहीये, घरातनं काम होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, तुमच्या घरच्यांसाठी सुद्धा ते होणार आहे. त्याच्यानंतर बाहेरच्यांसाठी केलं तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि काय होणार आहे की असा बिझनेस तुम्ही रन केला तर तुमचे म्हणजे आता बिझनेसमध्ये खूप नुकसान होतं, हे मी बघितलेलं आहे, मी सोचलेलं पण आहे. नवीन जेव्हा बिझनेस असेल तर तो याच्यात होणार नाही. हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे की या बिझनेस प्लॅनचा, की तुमचं नुकसान होणार नाही. जर नवीन बिझनेस तुम्ही आता जर बघितला तर काय होतं की तेवढं गिराईक येईल न येईल, तुम्हाला वाट बघायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये होणार नाही आहेत. त्यामुळं काय होणार आहे, हा बिझनेस प्लॅन तुम्ही प्रॉपररित्या फॉलो केला तर एकदम मस्त तुमचा बिझनेस पळणार आहे असं मी म्हणते. चला मग आता आपण काय करूया, कुठला बिझनेस आहे किंवा कसा बिझनेस आपल्याला करायचा आहे. हा बिझनेस करायचा असेल तर काय करायला लागेल तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट्सअपला तुम्हाला एक ग्रुप करायला लागेल. नवीन तुमचा कस्टमर असेल ते ऍड करायचं. असं करत शेजार पाजार, आता कोण तुमचे कस्टमर असतात, एकतर शेजारी ओळखीचे, तुम्ही जिथे एखादा जॉब करताय किंवा मिस्टर जॉब करतायत ते, रिलेटिव्ह, मित्रमैत्रिणी, जे कोणी आहे या सगळ्यांचा एक ग्रुप करायचा आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं की तुमची ऍड टाकत राहायचं आहे. आता याबरोबर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर सुद्धा ऍड रोज टाकत जायचं आहे. काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगते. आता आधी आपण बिझनेस काय करायचं आहे आणि मग आपण ऍड कशा टाकायच्या आहेत हे तुम्हाला सांगते. आता आपण काय करायचंय की सोमवार ते रविवार आपण रोज नाश्ता करतो, तर जो नाश्ता करतो तोच थोडा जास्त करून तो सेल करायचा आहे. कसा करायचा आहे किंवा थोडं तुमच्यात वेगळेपण काय पाहिजे, तर आता काय करायचंय की सोमवार ते रविवार या 7 म्हणजे आठवड्याचा जो काही तुमचा हे असेल मेनू तो फिक्स करायचा आहे. मी म्हणून तुम्हाला म्हणलं की 4 ते 5 पदार्थ तुम्हाला सुंदर परफेक्ट करता आले पाहिजेत. आता काय करायचंय की सोमवारी तुम्ही काय मेनू करणार आहे. आता आमच्या इथं काय होतं तुम्हाला सांगू, कोल्हापुरात खूप उपवास असतात सोमवारी. मग मी काय म्हणते की सोमवारी वेगळा पदार्थ ठेवण्यापेक्षा उपवासाची खिचडी किंवा शाबू वडे रोज तुम्ही 1-2च पदार्थ ठेवा सिलेक्टेड, खूप ठेवायचे नाहीत. त्या दिवशी उपवासाची खिचडी आणि शाबू वडा हे 2 पदार्थ तुमचे त्या दिवशी असणार आहेत. दुसरे दिवशी मंगळवारी काय आहे तुम्हाला काय, आता मी हे एक टेंटेटिव्ह तुम्हाला सांगते, पण तुम्ही तुमच्या ह्यानं तुमचे मेनू सिलेक्ट करा. दुसरे दिवशी मंगळवार आहे, चला दडपे पोहे
आणि कांदा पोहे, अजून त्याला काय असेल तर उपीट, असे काहीतरी तुम्ही 2 ते 3 पदार्थ ठेवू शकता. बुधवार आहे, बुधवारी तुम्ही काय करू शकता, इडली मेदूवडा सांबार, म्हणजे आता हे 2 पदार्थ पण होतात आणि छान, म्हणजे इडली वडा आणि चटणी सांबार. त्याच्यानंतर गुरुवारी तुम्ही थालीपीठ खरडा असा मेनू सेट करू शकता. शुक्रवारी आता वेगळं काहीतरी, मग आलू पराठा किंवा 1-2 पराठे, मेथी पराठा, आलू पराठा, पालक पराठा, असे 1-2-3, म्हणजे त्याच ह्याच्यात असेल ना तर तुम्हाला करायला पण सोपं जातं. मी हे का तुम्हाला सांगते की आता आलू पराठा कणिक भिजवणारच आहे तुम्ही, तर तसंच पालकचा, तसंच तुम्ही मेथीचा आणि लाटणं, हे एकच काम त्या दिवशी तुमचं होणार आहे. म्हणून मी सांगते की त्याच ह्यानं आता इडली वडा याला चटणी आणि सांबार लागते, मग ते 2 एका दिवशीच ठेवायचे. इडली वडा म्हणजे काही लोक इडली घेतात, काही वडा किंवा इडली वडा दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये घेतात. त्याच्यानंतर पुढचं आहे शुक्रवारी आपलं झालेलं आहे आलू पराठा. शनिवारी, आता शनिवार रविवार हा थोडा स्पेशल असतो की शनिवार रविवार तुम्ही काहीतरी वेगळं देऊ शकता. बाबा शनिवारी मी वडापाव, त्याच्याबरोबर पोहे उपीट असं देऊ शकते. रविवारी तुम्ही कटवडा मिसळ, किंवा शनिवारी तुम्ही आलू पराठा किंवा छोले भटुरे देऊ शकता. म्हणजे हे मी माझ्या आहे ना तुम्हाला सांगते, पण तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जवळपासचे लोक यानुसार तुम्हाला थोडा तुमचा मेनू सिलेक्ट करायला लागेल. तर सोमवार ते रविवार तुम्ही तुमचे मेनू सिलेक्ट करा. आता ते तुम्हाला समजले मेनू सिलेक्ट करायचे, तुम्हाला येते हे मी आधीच सांगितलं, तुम्हाला कुकिंग छान येतं, 4 ते 5 पदार्थ तुम्हाला छान सेट करून ठेवायचे आहेत, हे सगळं. आता आपल्याला बिझनेस कसा द्यायचा आहे, नुकसान कसं होणार नाही, आणि आपलं रोजचं नाश्ता आपण करतोच, आपला नाश्ता पण त्याच्यात होऊन जाणार आहे, आणि व्हरायटी दिली की लोकांना छान वाटतं ना की बाबा आणि हा फिक्स मेनू ठेवा. म्हणजे सोमवारी माझ्याकडे खिचडी मिळणार म्हणजे खिचडी मिळणार, शाबू वडा मिळणार, मंगळवारी हे, बुधवार असे आठवड्यात, रविवार माझ्याकडे मस्त चरचरीत मिसळ कटवडा मिळणार. म्हणजे सोमवार ते रविवारचा मेनू फिक्स केल्यानंतर तुम्हाला ऍड करणं सोपं जातं. आता काय करायचं आहे, मगाशी मी सांगितलं तसं की तुम्ही व्हॉट्सअप एक ग्रुप करा, आणि आता उद्याचा मेनू तुम्हाला आज हे करायला लागणार आहे, आणि आपण ऍड तर करणारच आहे सोमवार ते रविवारची माझे मेनू काय काय आहेत. पण काय करायचं आहे, आदले दिवशी तुम्ही आम्हाला सांगा की उद्या हा मेनू आहे, तर तुम्हाला कुणाला हवा आहे, किंवा थोडं आता ह्याच्यात तुम्हाला ऍड कशी करायला लागणार, किंवा मी एक उदाहरण देते, पण तुम्ही छान जर शब्दांशी छान खेळू शकत असाल तर मस्त अट्रॅक्टिव्ह असं काहीतरी लाईन्स लिहून तुम्ही तुमची ऍड करू शकता की बाबा घरच्यांसाठी माझ्या किंवा माझ्या फॅमिलीसाठी मी नाश्ता करणार आहे, तुम्हाला हवाय का हो, स्वच्छ एकदम सुंदर चविष्ट असा नाश्ता, म्हणजे अगदी घरच्यासारखाच हो, म्हणजे काही तुमच्या आहे ना तुम्ही, तर तुम्हाला नाश्ता हवाय का, तर असं तुम्ही ऍड करून ती तुम्ही जे तुमचं आठवड्याचं आहे ते सांगू शकता. आता उद्या रविवार आहे, तर आदल्या दिवशी उद्या हा आहे, तुम्हाला संध्याकाळी 7 पर्यंत कन्फर्मेशन द्यायला लागेल. पैसे नाही पण निदान कन्फर्मेशन, की मग हे म्हणतील मला 2 मिसळ द्या, ते म्हणतील मला 5 द्या. असे करत तुम्ही काय करायचंय, पहिला तुमची ऑर्डर फिक्स करायची आहे. ऑर्डर फिक्स झाली की तुम्हाला तेवढंच दुसऱ्या दिवशी करायचे. चला सुरुवात आहे, एक तुम्हाला सांगते मी, सुरुवात आहे माझी चला या ह्याची. पहिल्यांदा मला एवढी ऑर्डर मिळणार नाही, एक 4 ते 5 प्लेट मला बाबा पहिल्या दिवशी खिचडीची, शाबू खिचडीची मला ऑर्डर मिळाली. ठीक आहे, पण करायचंय 5, नुकसान होणार नाहीये तुमचं, 5 आहे ती येऊन फिक्स घेऊन जाणार आहे, आणि बाकी तुम्ही तुमच्या घरासाठी खाणार आहे. 5 लोक तरी कन्फर्म आहेत, ती घेऊन जाणार आहेत प्लेट, नुकसान नाही, हे मी मगाशी म्हणलं तसं. तसंच दुसरे दिवशी, तिसरे दिवशी कन्फर्मेशन आदल्या दिवशी घेत जायचं आणि मेनू करत जायचं. आता काय होणार आहे, पहिला आठवडा, दुसरा आठवडा, पहिला महिना जाईल, थोडा थोडा बिझनेस वाढत जाणार आहे.
आता सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात घ्यायचंय की मी आज केलं आणि उद्या मला 100 प्लेट मिळणार नाही, होणार हे मी सांगते तुम्हाला. कारण मी स्वतः 6 ते 8 महिने हॉटेल चालवलेलं आहे आणि पहिले 3 ते 4 महिने मी मगाशी ते सांगते नुकसान माझं किती झालं हे मला माहितीये. पण 4थ्या महिन्यापासून मला छान ग्रीप मिळत गेली. 5वा 6वा आणि 6व्या म्हणजे खरंच माझं एवढं एक सुंदर सेट होणार होतं बिझनेस. ते मी आता काय सांगत बसत नाही की माझा घरचा फॅमिली प्रॉब्लेम तिथं मला बंद करायला लागलं. पण तुम्हाला एखादा बिझनेस काढल्यानंतर 6 महिने तरी वेळ द्यायला पाहिजे की मग तुम्हाला हे होणार आहे. मग पहिला ठीक आहे, मी हे का म्हणते तुम्हाला, हा बिझनेस तर तुम्ही घरातनं करू शकता, बाहेर जायचं नाही, तुम्ही सगळं मोबाईलवर करणार आहात आणि तुमचं नुकसान होणार नाही, तर मग का नाही बिझनेस करणार. आणि तुम्हाला छान एवढे पदार्थ येतात करायला, तर का नाही. येऊन तर घरातनं लोक घेऊन जाणार आहेत. पहिलाच टेक अवे लिहून टाकायचं. त्याच्या पुढचं मी सांगते, जर तुमचा खरंच एक 3-4 महिन्यानं सुंदर बिझनेस चालायला लागला, बाबा माझे एक 70-80 प्लेट रोजचं काहीतरी आहे, तुमचा जो मेनू तुम्ही सिलेक्ट केलाय, मग तिथे तुम्ही काय करू शकता की बाबा एक 2 किलोमीटर, तुमचे 15 कमीत कमी एक 10 प्लेट असेल तर आम्ही तुम्हाला घरपोच देऊ. हे हळूहळू वाढवायचं तुमचं बिझनेसचं आहे. पण सुरुवातीला तुम्हाला घरातनं घेऊन जावा. जसा बिझनेस वाढत जाईल तसं तुम्हाला आयडिया पण सुचत जातात की बाबा हे मग बाबा एक 10 प्लेट आहे, मी तुम्हाला घरपोच आणून देईन. आणि 2 किलोमीटर असेल तर गाडी येत असेल तुम्हाला तर पटकन द्यायला काय हरकत आहे. आणि बिझनेस वाढला तर तुम्ही एखादा तरुण मुलगा ठेवू शकतो की बाबा गाडीवरनं फक्त हे तो पोच करायचं आहे. इथं तुमची क्वालिटी द बेस्ट असेल. म्हणजे आता पहिल्यांदा 5 प्लेट ज्यांनी शाबू खिचडी खाल्ली आहे त्यांना ती आवडली, द बेस्ट क्वालिटी. मी नेहमी म्हणते की तुमचा प्रोडक्ट चांगलाच पाहिजे, त्याला क्वालिटी पाहिजे. ती क्वालिटी असेल तर पुढच्या सोमवारी तुम्हाला तेच 5 लोक 10 लोक मिळवून देणार आहेत. कारण ती सुंदर खिचडी आहे. माउथ पब्लिसिटी, बिझनेसमध्ये माउथ पब्लिसिटी खूप महत्वाची आहे. त्यामुळं काय होणार आहे, 5चे 10, 10चे 20, 40 असा तुमचा हळूहळू बिझनेस वाढत जाणार आहे. त्यामुळं ही पुण्या बॉम्बेत वर्कआउट होणारा जो प्लॅन आहे तो तुम्ही का नाही करून बघत. घर बसल्या हा सकाळी 3 ते 4 तास काम करून सुंदर पैसे मिळवून देणारा प्लॅन आहे. आज हॉटेल काढायचं म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट किती आहे. बाहेर जायचं की घरचं सगळं उठून तुम्हाला जायचं आहे. आज तुम्हाला लहान मुलं आहे ते बघत बघत तुम्ही करू शकता. घरात एखादा पेशंट आहे ते बघत तुम्ही करू शकता. कारण घरच्या बाईला उठून पटकन बाहेर जाणं जमत नाही. त्यामुळं काय करायचं आहे, घरातून हा बिझनेस सुरू करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला छान प्रोडक्ट करता आले पाहिजेत. तुम्हाला जर यातले कुठले प्रोडक्ट हवे असतील, बाबा मला हा करून दाखवा, तुम्ही रेसिपी दाखवा, मी तुम्हाला नक्की त्याची रेसिपी देईन. चला आता मी तुम्हाला फक्त माझा एक हे दाखवते की मी डोक्यात काय केलेला सोमवार ते रविवार, त्याचा एक हे दाखवते की हे मी केलं होतं. तसं तुम्ही तुमच्या आयडियाज घेऊन छान एखादा मेनू सिलेक्ट करू शकता आणि ऍड देत राहून बिझनेस करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे कुणाला ना कुणाला तरी त्याचा उपयोग होईल. तुम्ही नाही करत तर तुमची मैत्रीण करत असेल तिला पाठवून द्या की तिला उपयोग होईल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे मी कुठलेही बिझनेसच नाही कुठलेही व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला लगेच मिळतील. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. टाटा, बाय बाय.